जेव्हा आपल्या घरी अचानक पाहुणे येतात त्यावेळेस आपल्याला सुचत नाही, काहीतरी गोडधोड पाहुण्यांना करावं लागतं आपल्याला. मग त्यावेळेस अचानकपणे काय करायचं, पण झटपट 5 मिनिटामध्ये आपल्याला असं गोडधोड काय करता येईल असा प्रश्न आपण मनाला करतो. मग त्यावेळेस काय करायचं, एकदम झटकीपट हा पदार्थ 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही, एकदम 5 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे साजूक म्हणजेच गावरान तूप घेतलेलं आहे. त्याला छान गऱ्याला मी साजूक तुपामध्ये भाजून घेतलं, प्लस त्याला गरम पाण्यामध्ये चांगलं फेटून घेतलं साखर टाकून. आणि बघा गुठळ्या मोडून घेतल्या अशा पद्धतीने. खाली परातीला तूप लावलं आणि चांगलं त्याचं गोल आकारामध्ये याचं असं थापून घ्यायचं आहे गोळा. तर अशा पद्धतीने गरम गरम गोळा थापायचा. गार झाल्याच्या नंतर थोडासा तुटतो शिरा, त्यामुळे तुम्ही गरम गरमच गोळा थापा. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने छान गोळा थापून घेतलाय मी. आता तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असले तरच तुम्ही यामध्ये घाला, नाहीतर तुम्ही खिसलेलं खोबरं असतं ते पण घातलं तरी पण उपयोगीच पडेल. कारण दोन्हीपैकी एक कुठल्याही वस्तू तुम्ही यामध्ये घाला, म्हणजे शिऱ्याचा एकदम कलर व्यवस्थित दिसतो. तर अशा पद्धतीने चाकूने मी कापण्या करून घेते बघा. तर बघा कापण्या झालेल्या आहेत. तर बघा एक एक वडी तुम्हाला काढून दाखवते. एकदम वडी सुटसुटीत आणि एकदम मस्त अशी वडी तयार झालेली आहे ह्या शिऱ्याची. इरी पण तुम्ही करू शकता, म्हणजे जेव्हा तुमचं मन वाटेल ना तेव्हा पण तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ घालू शकता घरच्यांना. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.